नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स ग्रेट मराठी फिल्म्स या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण मराठीतले नावाजलेले क्रिटिकली ॲक्लेम मस्ट वॉच चित्रपटांबद्दल बोलणार आहोत. तुम्ही जर या सिरीजमधील अन्य भाग बघितले नसतील तर ते नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ग्रेट मराठी फिल्मच्या आजच्या भागात आज आपण बोलूया पारद या चित्रपटाबद्दल. पारद हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, वृंदा अहिरे, मिलिंद शिंदे, विनय आपटे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत गजेंद्र अहिरे. हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईमवर पाहू शकता. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही गोष्ट आहे यशवंतची, जो की गावाकडील एक पुढारी आहे, जो की राजकारणात आहे. अंबादास याचा तो कार्यकर्ता आहे. यशवंत अंबादासला देव मानतो. अंबादाससाठी तो काहीही करायला तयार असतो आणि अंबादास त्याला वाघोबा बोलत असतो. त्यासाठी तो खास वाघ आहे. यशवंतचं त्याच्या घराकडे काहीच लक्ष नसतं, फक्त अंबादासच्या मागे हिंडायचं इतकंच त्याचं काम आहे. तर अशा काही घटना घडत जातात की यशवंतच्या मागे त्याला मारायला गुंड लागतात. त्या गुंडांमुळे यशवंतचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. तर अशा काय घटना घडतात? यशवंत गुंडांच्या तावडीतून वाचतो का? ती गुंड कोणी पाठवलेली असतात? हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया पारद या चित्रपटाबद्दल सविस्तर. यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. पारद हा चित्रपट फक्त एक कार्यकर्ता आणि त्याचा नेता यांमधील गोष्ट नाही आहे, तर या गोष्टीमागे खूप सारे लेयर्स आहेत. आपण बोलतो की शहरात खूप सारं राजकारण होतं, पण गावाकडे सुद्धा ही परिस्थिती बिकट आहे. कार्यकर्ता आंधळेपणाने नेत्यांवर विश्वास ठेवतात. नेते कार्यकर्त्यांना न जुमानता त्यांना गृहीत धरून पक्ष बदलतात. कार्यकर्त्यांना ते काही करायला सांगतात आणि कार्यकर्ते करतात सुद्धा. गावाकडे राजकारणामुळे जी कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, पूर्ण पिढी नासत आहे. नेते जे काही कांड करत आहेत आणि कार्यकर्त्यांना सुद्धा ते करायला लावत आहेत. त्यामागे ते डोळेझाक करत आहेत. कितीतरी घरातल्या स्त्रियांचं नुकसान होत आहे. या सगळ्यांचं चित्रण या चित्रपटात केलेलं आहे. हे सगळं चित्र बघताना गावाकडे यापेक्षा भयानक परिस्थिती असू शकते याची जाणीव होते. या चित्रपटात प्रत्येक पात्राची कथा दाखवली आहे, त्याची एक बाजू आहे आणि प्रत्येकाच्या वाट्याला जे दुःख येतं ते बघवत नाही. यशवंतच्या बहिणीचा जो प्लॉट आहे तो खूप विदारक वाटतो. असं वाटतं की हे सगळं आजही ग्रामीण भागात घडत असेल. कुटुंबाची कुटुंब जे राजकारणी नासवत आहेत याची झलक आपल्याला इथे बघायला मिळते. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे, पण मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव हे उठून दिसतात. मिलिंद शिंदे यांनी सुद्धा मस्त काम केलं आहे. निगेटिव्ह पॉईंटबद्दल बोलायचं तर एकच आहे, तो म्हणजे जेव्हा यशवंतच्या मागे गुंड लागतात, तो चेस सिक्वेन्स खूप खेचला आहे. बाकी असं निगेटिव्ह या चित्रपटात काहीच नाही. हा चित्रपट एक आय ओपनर आहे, जो की सत्य परिस्थिती आपल्यासमोर मांडतो. आजच्या काळात सुद्धा हा चित्रपट लागू पडतो. तर हा होता रिव्ह्यू पारद या चित्रपटाचा. हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईमवर पाहू शकता. तर हा एक मस्ट वॉच चित्रपट आहे. तर या भागात तितकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.